दलाल लोकांना माझा प्रश्न आहे, बाबासाहेबांना एक नाही 2 लोकसभेच्या निवडणुकीत हरवणारी काँग्रेस पार्टी, याच काँग्रेस पार्टीने संविधान समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना हरवलं। याच काँग्रेस पक्षाच्या लोकांनी भैयासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवलं आणि हेच काँग्रेसचे लोक मागच्या 4 निवडणुका बाळासाहेब आंबेडकरांना अकोल्यामध्ये माणूस उभं करून पाडण्याचं काम करतात। अरे जी लोक बाबासाहेबांच्या पूर्ण कुटुंबाला निवडणुकीत पाडणारे काँग्रेसच्या अवलादी ते तुमचं आमचं भलं करण्याचं दावा करतात। या दाव्याला जमिनीत काढण्यासाठी सुजातदादा या ठिकाणी आलेले आहेत। म्हणून इथं जमलेल्या तमाम माझ्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की या ठिकाणी येत्या 20 तारखेला ज्यांनी आमचं आजपर्यंत रक्त पिलेलं आहे त्या काँग्रेसच्या आणि भाजपाच्या सगळ्या रानबोक्यांचा गळा दाबायचा की नाही? आपण करून सांगा, यांचा गळा दाबायचा असेल तर 20 तारखेला सिलेंडरचं बटन दाबणं या बदमाशांचा गळा दाबल्यासारखं आहे। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युवा नेते सुजातदादांनी आपल्यामध्ये अंतर न घेता जाता जाता एकच आपल्याला सांगतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्या लोकांचा कर्दनकार आहे बाळासाहेब आंबेडकर। त्या बाळासाहेबांची ताकद वाढवण्यासाठी एक विनंती करतो आणि थांबतो कि शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो। नुसता निषेध करून चालणार नाही, नुसत्या टाळ्या वाजून चालणार नाही। शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो। बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो। और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो। मी आदरणीय सुजातदादांना विनंती करेन की सुजातदादा आपण या जाहीर सभेला मार्गदर्शन करावं। आदरणीय नेते सुजात आंबेडकर संघर्ष करो, सुजात आंबेडकर संघर्ष करो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। अरे येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण? सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरील सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, व्हीएस पॅन्थर ग्रुपचे सगळे मित्रमंडळ आणि व्हीएस पॅन्थर ग्रुपचे सगळे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते, इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी मिळाली। डेऱ्या कोणाच्या आहेत? प्रस्थापित मराठ्यांच्या। सहकार बँका कोणाच्या आहेत? प्रस्थापित मराठ्यांचे। दोन्ही पार्ट्या महायुती आणि महाविकास आघाडी कोण चालवतं? प्रस्थापित मराठे। इकडे आपण बघितलं तर साधा ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार हे सुद्धा प्रस्थापित मराठे। आपण जर हीच लोकसभा निवडणूक बघितली तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये 48 सीट आहेत। किती? 48।
त्या 48 पैकी 39 ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले. विधानसभा बघितली तर 288 सीट आहेत. किती? 288. या 288 पैकी 200 तर प्रस्थापित मराठे निवडून आले. आणि ही परिस्थिती असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांना एवढं मोठं आंदोलन उभं करायला लागतं मराठ्यांच्या आरक्षणासाठी. म्हणजे तुम्ही गंमत बघा. हे का होतं ते पण समजून घ्या. हे होतं कारण इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी त्यांच्याच समाजाला लुटून खाल्लंय. तर ते आपले कुठनं होणार आहेत? आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक प्रस्ताव मांडू. आपण इतके वर्ष इकडच्या प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये, इकडच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये ताट मांडून बसलो होतो. आपल्या ताटामध्ये अन्न पडलं. इतके वर्ष वाट लावून बसलो की कोणतरी येईल, अन्नात ताटात अन्न टाकेल, आपल्याला जेवण मांडेल, मग आपण खाऊ. आपली भूक कधीची 70 वर्षाची मिटेल. ती भूक मिटली? कोणी आपल्या ताटात अन्न टाकलं नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक नवीन प्रस्ताव करतो की आता या प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये लाईन लावणं आणि वाट बघणं की कोणतरी येईल, उपकार करेल, आपल्या ताटात काहीतरी टाकेल, हे वाट बघायच्या पेक्षा आपण सर्व मिळून आपल्या स्वतःचीच एक खानावळ सुरुवात करू. आणि तुम्ही विचार करून बघा, इतके वर्ष ताट मांडून बसलो, ताटात काय पडलं नाही. पण जर आता आपणच स्वतःची खानावळ चालू केली, आपल्या बाबाची खानावळ चालू केली, तर तुम्ही विचार करून बघा की तिकडचं ताट जे ते आपलंच आहे, बरोबर? आपल्या खानावळीत ताट आपलंच असणार आहे. जेवण जे येतंय ते पण आपलंच असणार आहे. तिकडचे वाढपी आणि आचारी सुद्धा आपलेच असणार आहेत. जी चूल पेटली आहे त्या खानावळीत, ती चूल सुद्धा आपलीच आहे. आणि त्या चुलीत